नमस्कार. श्री स्वामी समर्थ. नवदुर्गांमधील दुर्गा मातेचं नववं रूप हे सिद्धिदात्री म्हणून ओळखलं जातं. नवरात्रीची सांगता ही सिद्धिदात्री ह्या देवीने केली जाते. देवी पुराणानुसार असं सांगण्यात येतं की भगवान शंकरांनी अष्टसिद्धी प्राप्त होण्यासाठी सिद्धिदात्री देवीची उपासना केली, पण त्यांची उपासना ही इतकी जास्त झाली की त्याच्यामुळे त्यांचं अर्ध शरीर हे नारीमय झालं आणि त्याच्यामुळे अर्धनारी नटेश्वर हे रूप त्यांचं प्रकट झालं. त्यामुळे जे कोणी साधक ह्या सिद्धिदात्री देवीची उपासना करतात तर त्यांना महाविद्या तसंच सिद्धी प्राप्त होतात अशी मान्यता आहे. पण जर ही सिद्धी त्यांनी जर जास्त वापरली किंवा ह्या सिद्धीचा गैरवापर जर कुणी केला तर ही नाशही पावते असंही म्हटलं जातं. आता ह्या देवीचं जर आपण रूप बघितलं तर ही देवी कमळावर आसनस्थ झालेली आहे. त्याचबरोबर ही देवी चतुर्भुज आहे. हिच्या हातामध्ये शंख, चक्र, गदा, कमळ हे असून ह्या देवीचं वाहन सिंह आहे. त्याचबरोबर जेव्हा आपण आता हिची उपासना करणार आहोत तर तेव्हा तुम्हाला लाल रंगाचं किंवा गुलाबी रंगाचं वस्त्र परिधान करायचं आहे. ह्या देवीला गुलाब, कमळ किंवा कण्हेर ही फुलं व्हायची आहे. तिला ही अत्यंत प्रिय आहेत. त्याच्यामुळे ही फुलं तुम्ही व्हा आणि त्याच्यानंतर हिला नैवेद्यामध्ये फुटाणे किंवा खडीसाखर किंवा खीर हे तुम्ही देऊ शकता. आणि ह्या देवीची उपासना केल्यानंतर हिला श्रीफळ अर्पण करायचं आहे, म्हणजेच नारळ तिला व्हायचा आहे. तर अशी ही सिद्धिदात्री देवी आहे. ह्या देवीच्या उपासनेने साधकाचं जे मन आहे तर ते शांत होतं. त्याचबरोबर सगळं दुःख सहन करण्याची शक्ती त्याच्यात येते व ही प्रत्येक सिद्धी म्हणजे अष्टसिद्धी त्यांना प्राप्त होते असंही सांगण्यात येतं. या देवीचा मंत्र असा आहे, या देवी सर्वभूतेषु मा सिद्धिदात्री देवी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. तर हा जो मंत्र आहे तो तुम्ही एक माळ करा किंवा जास्तीत जास्त जेवढ्या होतील तेवढ्या करा. तर असे हे नवरात्रातल्या 9 देवी आहेत. जर आपण बघितलं की पहिल्या देवीपासून ते 9 देव्यांमध्ये आपल्या प्रत्येक देवी जी आहे ती प्रत्येक चक्राशी अधिष्ठाती आहे. म्हणजेच काय, आपले जी 7 चक्र आहेत आणि सहस्रार काल आपण बघितलं की सहस्रार चक्राची सुद्धा ही देवी आहे. तर जसजशी आपण ह्या देवींची उपासना करतो आणि उपासना वाढवतो तर तसतसं आपल्या शरीराची शुद्धी होते. आपली जी चक्र आहेत तर ती चक्रसुद्धा ॲक्टिव्ह होतात आणि त्याच्यामुळे आपल्याला वेगळ्या प्रकारचा एक अनुभव येतो. इतकं महत्त्व हे नवरात्रीचं आहे. कारण खरंच नवदुर्गा म्हणजेच काय तर 9 रूप ही जी आहेत तर प्रत्येक रूप प्रत्येक देवीचं स्थान हे आपल्या एका चक्रामध्ये ती स्थित असते. अशी ही नवरात्राची नवदुर्गा आहे. आणि त्यामुळे आपल्या नवरात्रामध्ये आपण ह्या देवींची साधना करून प्रत्येक चक्र आपण शुद्ध केलं पाहिजे. आपलं अंतरंग त्याने शुद्ध होतं असं सांगण्यात येतं. आता आपण बघतो की या नवरात्रामध्ये प्रत्येकजण देवीच्या सेवेसाठी काही ना काहीतरी करत असतो. मग कोणी चप्पल घालत नाही, तर कोणी उपास 9 दिवसांचे करतं, तर कोणी गादीवर बसत नाही. तर असे वेगवेगळ्या सेवा असतात. पण ह्या सेवा झाल्या, पण ह्या ज्या देव्या आहेत तर त्या आपल्या चक्राशी संबंधित आहेत. आपल्याला तिची साधना करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे बघा, आपण तिच्यापर्यंत जर आपल्याला पोचायचं आहे तर ती काय सांगते आपल्याला की ह्या सेवांपेक्षा याच्यात अडकून राहण्यापेक्षा तुम्ही साधना करा, ती जास्त महत्त्वाची आहे तिला. कारण आपल्या अंतरंगात आपल्या आतमध्ये जी चक्र आहेत त्याचीच ती अधिष्ठाती आहे आणि तिथंच ती स्थित आहे. जेव्हा तुम्ही हे जे आपण मंत्र रोज मी देते आहे ते रोज मंत्र तुम्ही 1 माळ केली, 2 माळ केला, 11 माळ केला तर बघा तुम्हाला त्याचे किती फायदे होतील. आणि हेच त्यांना अपेक्षित आहे की देव काय म्हणतात की तुम्ही कशात अडकून पडू नका की मला फूल व्हायलं नाही व्हायलं किंवा मला प्रसाद दिला नाही दिला. तर ह्याच्यात न अडकता मनोभावे तिची मानसिक पूजा करा. तिचे तुम्ही जे मंत्र आहेत ते म्हणा आणि तिला हृदयात ठेवून तिला तुम्ही विनवणी करा की तुम्ही माझ्याकडे या म्हणून. आणि हेच त्या देवतांना अपेक्षित असतं. तर खरं तर प्रत्येकाला वाटतं की मी खूप उपास केले किंवा मी देवाला फुलं हार वाहिली कीच मग देव माझ्यावर प्रसन्न होईल. पण तसं नाही आहे. आपल्या देवतांना काय अपेक्षित आहे तर तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही ती साधना करणं गरजेचं आहे. अर्थात
तुम्ही हा तुमचा भाव म्हणजे आपला हा भाव असतो की मी देवाला एखादं फूल वाहिलं, मी नमस्कार केला, पण हाच नमस्कार नुसता हात जोडून आपण मनापासून किती करतोय किंवा त्या देवाचे आपण किती नामस्मरण करतोय. आता आजकाल आपल्याला माहिती आहे की सगळेजण आपल्याला नामस्मरणाचं महत्त्व किती सांगत असतात आणि त्याचं कारणच हे आहे की तुम्हाला जर त्या देवापर्यंत जायचं असेल तर तिची साधना करा, त्या देवाची, त्या शक्तीची, तिचा मंत्र करा आणि जेवढा जास्तीत जास्त तुमची ही साधना होईल, जेवढा जास्तीत जास्त मंत्र होतील तेवढे तुम्ही तिच्यापर्यंत जाऊ शकता, तेवढे तुमचे चक्र म्हणजे अंतर्मन किंवा अंतर्शरीर जे आपण म्हणतो ते तुमचं शुद्ध होईल. चप्पल न घालण्याने काय होणार, त्याने काय होणार आहे की आपलं बाह्यरूप शुद्ध होतं आणि एक आपल्या मनाला बरं वाटतं की नाही मी देवीची सेवा करते आहे किंवा करतोय आणि म्हणून मी हे करतोय. हे तर चांगलं आहेच, ह्यात काही वाद नाहीच आहे की पूर्वीपासून आपल्या ऋषीमुनींनी तपाला बसून त्यांचं ध्यान करायचे त्या देवाचं आणि मग वर्षानुवर्ष तप केल्यानंतर ती देव किंवा ती देवी त्यांच्यासमोर प्रकट व्हायचे आणि मग म्हणायचे की मागा तुम्हाला काय वरदान हवं आहे. अर्थात आपण वरदान मिळावं म्हणून हे नाहीच करायचं. आपल्याला कशासाठी करायचं की आपल्या मनातल्या देवासाठी, आपल्या त्या शक्तीसाठी, आपली आतली शक्ती जागृत होण्यासाठी हे सगळं करायचं आहे. आणि खरं तर आपल्याला ह्याचसाठी ह्या देवांनी इथं ह्या पृथ्वीवर पाठवलं आहे की तुम्ही तुमची कर्म तर कराच, पण त्याच्याबरोबर हे जास्त महत्त्वाचं आहे. अर्थात हा माझा विचार झाला, प्रत्येकाचा विचार हा वेगळा असू शकतो. ह्याच्यामध्ये कुणाचीही भावना दुखवणं हा माझा हेतू नक्कीच नाही आहे, पण नक्कीच तुम्हाला योग्य काय आहे हे सांगणं मला गरजेचं वाटलं म्हणून मी सांगितलं. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की रोज आत्ता नवरात्रात तर तुम्ही करताच आहात, पण ह्याच्यानंतरही तुम्ही तुमची साधना वाढवा, तुम्ही ह्या माळा करा आणि बाकीच्या बाह्य ह्याच्यात अडकून न पडता अंतर्मनाने त्यांना जास्त साथ घाला त्या शक्तीला, असं माझं म्हणणं आहे. तर ह्या सगळ्या देवी तुमची मनोकामना पूर्ण होत, तुमची साधना ही ती पूर्णत्वास जावं आणि तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण हो, हीच मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा विषय मी इथंच थांबवते. चला तर मग परत भेटू, तोपर्यंत धन्यवाद. स्वामी ओम. या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ हा सगळ्यांपर्यंत पोचवा. तोपर्यंत धन्यवाद. स्वामी ओम.